HM घाटमाता न्यूज। खानापूर आटपाडी मतदारसंघात घाटमाथ्यावरील प्राध्यापक रविकांत जयवंत भगत हे एक योग्य उमेदवार म्हणून राजकीय क्षेत्रात उतरत आहेत। खानापूर आटपाडीचा मतदारसंघ पूर्वीचा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो। बऱ्याच वर्षापासून या ठिकाणी काँग्रेसचे राज्य होते। खानापूरचे माजी आमदार स्वर्गीय संपतराव नाना माने यांनी पहिल्यांपासून काँग्रेसचे तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात नवे वादळ उठवले होते। एकेकाळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवेळी संपूर्ण जिल्ह्यातील काँग्रेसची उमेदवारी खानापूर तालुक्यातून निश्चित केली जात होती। यशवंत साखर कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा देणारे माजी आमदार स्वर्गीय संपतराव नाना माने यांच्या माध्यमातून काँग्रेसला मोठी ताकद मिळाली होती, असे खानापुरातील ज्येष्ठ नागरिकांकडून ऐकण्यास मिळत आहे। तर मग सध्या परिस्थितीला खानापूर आटपाडी मतदारसंघात काँग्रेस पाठीमागे का राहिली आहे आणि स्वतःचे वर्चस्व का निर्माण करीत नाही, असा प्रश्न निर्माण होत चालला आहे। खानापूर शहरातील सामाजिक कार्यकर्ते प्राध्यापक रविकांत जयवंत भगत यांनी 286 खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाकडे संभाव्य उमेदवार म्हणून अर्ज भरला आहे। पेशाने रिटायर्ड प्राध्यापक असलेले तसेच त्यांच्या मनमिळावू स्वभावामुळे आणि बुद्धिमत्तेमुळे समाजात भगत सरांनी आदराचे स्थान मिळवले आहे। त्यांच्या सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभवामुळे ते या मतदारसंघातून जनतेसाठी एक योग्य उमेदवार म्हणून उतरत आहेत। भगत यांचे राजकीय क्षेत्रातील योगदानही लक्षणीय आहे। त्यांनी अनेकांना राजकारणात मार्गदर्शन केले असून समाजहितासाठी त्यांचे काम अतुलनीय आहे। खानापूर आटपाडी मतदारसंघात त्यांनी शिवाजी विद्यापीठ उपकेंद्राच्या घाटमाता डोंगरी भागाच्या समावेशासाठी ठोस प्रस्ताव तयार केला आहे। यासोबतच सोन्या चांदीच्या गलाई बांधवांसाठी बुलियन MIDC स्थापन करण्यासाठीही त्यांनी प्रस्ताव सादर केला आहे, ज्यामुळे या व्यावसायिकांना मोठा फायदा होणार आहे। त्याचप्रमाणे खानापूरमध्ये शैक्षणिक क्षेत्रासाठी सीनियर सायन्स कॉलेज सुरू करण्याची मागणी त्यांनी सातत्याने केली आहे। याशिवाय त्यांनी मतदारसंघातील युवकांसाठी कौशल्य विकासाच्या विविध योजना राबवण्यासाठी अनेक संस्थांना मार्गदर्शन केले आहे, ज्यामुळे मतदारसंघातील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत। प्राध्यापक रविकांत जयवंत भगत खानापूर 286 खानापूर आटपाडी मतदारसंघासाठी मी माझी उमेदवारी काँग्रेस पक्षाकडे मागितलेली आहे। त्यासाठी मी रितसर काँग्रेस पक्षाचा अर्ज 20,000 निधी भरून आणलेला आहे आणि तो फॉर्म मी काँग्रेसच्या प्रदेश काँग्रेस कमिटीमध्ये जमा केलेला आहे। तर मला उच्चस्तरीय कार्यकर्त्यांनी व नेत्यांनी मला भेटायला बोललं होतं। मी त्यांची जाऊन चर्चा करून आलेलो आहे आणि मला उमेदवारी निश्चित मिळणार आहे। मी माझ्या उमेदवारी ठाम आहे। धन्यवाद सर। सध्या परिस्थितीला उघडाकडून चंद्रराव पाटील हे नाव चर्चेत आहे, तर या विषयावर किंवा या अनुषंगाने तुम्ही किंवा जसे की सुहासभाई बाबर असतील ते शिंदे गटाकडून इच्छुक आहेत, त्यांचं पण नाव चर्चेला येत आहे, तर यावर तुमची काय प्रतिक्रिया असतील? कुणी कोणाकडून उमेदवार मागितलेले हा प्रश्न वेगळा आहे। अजून कुठलाही मतदारसंघ फिक्स झालेला नाहीत। त्यासाठी अजून काँग्रेस कमिटीमध्ये गटामध्ये आणि शरद पवार गटामध्ये चर्चा चालू आहेत। त्यानंतर हे निश्चित फायनल होईल। तोपर्यंत कोण कुठल्या पक्षात तिकीट मागेल सांगता येत नाही। सर, या खानापूर गटामध्ये काँग्रेसची काय परिस्थिती आहे? 1962 पासून विचार केला तर 73% मतदान 1962 साली पडलं होतं। त्यानंतर असं मतदान कमी घटत आतापर्यंत 4 ते 5 वेळा या काँग्रेसमध्ये बंडखोरी झालेली आहे आणि प्रत्येक बंडखोर हा आमदार झालेला आहे। आता काँग्रेसची परिस्थिती 30% बसलेली आहे। 30% मतदान शिल्लक राहिलेलं आहे। हे काँग्रेसचं मतदान वाचवण्यासाठी मी माझी उमेदवारी जाहीर करत आहे। कसं आहे की अन्य नेते मंडळी असतील जेणेकरून त्यांनी एक गट तटास निर्माण करतात, प्रत्येक पक्षाचा गट असतो, त्या गटावर तुम्ही अनुसरून काय बोलाल? यासाठी आम्ही या मतदारसंघामध्ये विस्थापितांचा मेळावा घेणार आहे। यामध्ये दलित, OBC आणि अल्पसंख्याक या कार्यकर्त्यांना आम्ही एकत्र आणून आम्ही आमचा गट पुन्हा उभा करणार आहे। तर सर, या खानापूर गटामाथ्यावरून जसे की तुम्ही आता काँग्रेसकडून इच्छुक आहात,
मात्र खानापूर घाटमाथ्यावर काँग्रेसची काय परिस्थिती आहे, काय सांगू शकाल? काँग्रेसच्या या आतापर्यंतच्या काळामध्ये 3 ते 4 आमदार इथे मोठ्या मताधिकाऱ्यांनी निवडून आले होते. त्यानंतर इथे त्याचे बंडखोरी व्हायला लागली. बंडखोरी झाल्यापासून हे ते मतदार काँग्रेसचं खच्चीकरण झालेलं आहे आणि मतदारांसुद्धा खच्चीकरण झालेलं आहे. यासाठी आपण काँग्रेसला उभारी देण्यासाठी, आपण काँग्रेसच्या मतदारांना धीर देण्यासाठी आपण ह्या 286 खानापूर आटपाडी मतदारसंघामध्ये 2024 विधानसभेसाठी मी माझी उमेदवारी मागितलेली आहे. HM घाटमाता 9.